22चे ते गुरुवार शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात होईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे। निवडणूक अगोदरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळग्रस्त तसेच पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। परंतु पीक विम्याची रक्कम ही कुठल्या भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघता येतील। चला तर आपण मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया। 22चे ते गुरुवार शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात होईल, हे मला आपल्याला सांगायचं होतं। अनेकांचे फोन होते की आज आचारसंहिता लागतेय, मग आमचे पैसे मिळणार नाहीत। असा विषय नाहीये। पैसे जे आहेत ते आचारसंहिता जरी लागली तरी आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळणं अपेक्षितच आहे। आचारसंहितेमुळे काही बाधा पडणार नाही। याच बरोबरीने आपले जे अनुदानाचे पैसे आहेत, दुष्काळी अनुदानाचे 3 तालुक्याचे म्हणजे धाराशिव, लोहारा आणि वाशी, हे पैसे देखील शासनाकडे आता उपलब्ध आहेत। प्रक्रिया चालू आहे। प्रत्येक गावातनं याद्या तयार करून तहसीलदारांच्या माध्यमातून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एकदा व्हेरीफाय केलं की मग शासनाकडे जातं। शासनाच्या माध्यमातून मग पैसे रिलीज होण्याची प्रक्रिया होते। त्याच्यामध्ये आपल्याला जे व्हेरिफिकेशन करावं लागतं ती प्रक्रिया देखील शेतकऱ्यांनी करणं अभिप्रेत आहे। तर ते 200 कोटी रुपये देखील आपल्याला उपलब्ध होतील। याच्या व्यतिरिक्त 2023चे 100 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं उपलब्ध करून द्यायची आपली प्रक्रिया चालली आहे। त्याचा देखील पाठपुरावा चालू आहे। आणि 2020 आणि 2021च्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयामध्ये आपला पाठपुरावा जो चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या 20 आणि 21 तारखेला सुनावणी आहे। जसं तिथे काही घडेल ते मी आपल्याला कळवणारच आहे। त्यामुळे कृपया आपण या बाबतीत चिंता करू नका। माझा दैनंदिन या विषयांमध्ये पाठपुरावा चालू आहे। आपल्याला आता पुढच्या आठवड्यात हे 50 कोटी आणि 2023चे 100 कोटी या बाबतीत फॉलोअप आहे। 2022च्या बाबतीत तर मी सांगितल्याप्रमाणे पैसे उपलब्ध झालेत कृषी आयुक्तांकडे, ते फक्त विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील। आणि कोर्टाच्या मॅटरमध्ये तर मी बोलल्याप्रमाणे 20 आणि 21ला सुनावणी आहे आणि आपल्याला निश्चित न्याय मिळेल। या दुष्काळी परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक मदत आपल्याला कशी मिळेल यासाठी आमचा पाठपुरावा नक्कीच चालू राहील। एवढंच आपल्यापर्यंत मला कन्व्हे करायचं होतं आता। आपले आभार।